माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. न्यूज नेक्ससच्या बातमीला मोठे यश मिळाल्याचे चित्र समोर येत आहे. मागील आठवड्यात न्यूज नेक्ससच्या माध्यमातून हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्याम कडव यांनी जिजामाता तलावाच्या पाठीमागील अनधिकृत गाळ्यांचा मुद्दा लावून धरला होता. तसेच हा विषय ग्रामसभेतही चांगलाच गाजला होता. या पाठपुराव्यानंतर आता संबंधित विकासकाकडून अनधिकृत गाळ्यांवरील पत्रे स्वतः काढण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे न्यूज नेक्ससने उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेतली गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या घडामोडींवर हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्याम कडव यांनी संशय व्यक्त केला आहे. केवळ पत्रे काढण्याची कारवाई करून मूळ अनधिकृत बांधकामाचा प्रश्न मिटणार आहे का? तसेच ही कारवाई नेमकी कोणत्या उद्देशाने केली जात आहे याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात श्याम कडव यांनी न्यूज नेक्ससला प्रतिक्रिया देताना आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांची प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहे. जिजामाता तलावा शेजारी असलेलं अनधिकृत बांधकाम हे 8 दिवसाच्या आत तोडण्याचा ठराव नेरळ ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आला. मुजैद खोत नामक एका व्यक्तीने हे अनधिकृत बांधकाम केले, जे माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसतंय. साधारण एक 7 ते 8 गाळे बांधलेले आहेत आणि याला कुठलीही परवानगी नाही आहे, ना ग्रामपंचायतीची ना कुठल्याही प्रशासकीय अशी कोणतीही परवानगी नाही आहे. 8 दिवसाच्या आतमध्ये हे बांधकाम किंवा हे अनधिकृत बांधकाम जे तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने जो ठराव घेतला, त्यानंतर आता असं कळलंय की हे जे सुरुवातीचे 3 गाळे आहेत, हे सुरुवातीचे 3 गाळ्यांचे पत्रे आत्ता काढलेले आहेत. मला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत हे सर्वच्या सर्व गाळे तोडले जात नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही. कोणीही यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नये. माझी सर्वांना विनंती आहे की कोणी राजकीय शक्ती असू दे किंवा इतर कोणी, जर तुम्ही यात मध्यस्थी करून मुजैद खोतला जर पाठिंबा देणार असाल किंवा जर त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला कुठेतरी तुम्ही सूट देणार असाल, तर त्याच्या परिणामांचा तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण हिंदू समाज जेव्हा जागृत होतो ना, तेव्हा काय होऊ शकतं हे देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे माझी सर्व जे राजकीय इच्छाशक्ती आहे त्यांना विनंती आहे की आपण यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करू नये. करणार नाही हा माझा विश्वास आहे, पण जरी करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार असाल तर अजिबात करू नये. कारण याच्या पुढे जे काही परिणाम होतील त्यांना सगळ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. हा निर्वाणीचा इशारा मला या माध्यमातून द्यायचा आहे. जोपर्यंत मुजैद खोतचे हे सगळं अनधिकृत बांधकाम जोपर्यंत जमीनदोस्त होत नाही तोपर्यंत हा लढा असाच कायम राहील.